दिवाळीच्या आनंदाचा आणि हा आनंद आपल्याला वाटायचा असतो तो छोट्या छोट्या भेटवस्तूंच्या माध्यमातून। दरवर्षी दिवाळीला आपल्या आवडीच्या लोकांकडे, लाडक्या लोकांकडे घेऊन जाताना काय घेऊन जायचा हा प्रश्न आपल्याला पडतो, कारण नवीन नवीन वस्तू आपल्याला दरवर्षी द्यायच्या असतात आणि याच सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आमच्या या खास शोच्या माध्यमातून। हाय मी प्राची, स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी आमच्या खास शो मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत। पाहूयात यंदा मार्केटमध्ये गिफ्टसाठी काय काय ऑप्शन्स आहेत आणि काय काय नवीन ट्रेंड पाहायला मिळतात। गिफ्टसाठीचा आपला पहिला ऑप्शन आहे तो टेराकोटामध्ये बनलेल्या वस्तूंचा। जर आपण मॉलमध्ये गेलो, कुठेही दुकानांमध्ये गेलो तर हल्ली अशा अनेक वस्तू आपल्याला पाहायला मिळतात, पण त्यांची किंमत अगदी अव्वाच्या सव्वा असते। आणि यासाठी तुम्हाला छानसा ऑप्शन देतोय आणि तोच जाणून घेण्यासाठी काय काय ऑप्शन्स आहेत ते पाहण्यासाठी आपण आलोय टेराकोटाच्या एका वर्कशॉपमध्ये। रंगीबिरंगी भरपूर गोष्टी तुम्हाला इकडे माझ्या मागे पाहायला मिळतात आणि अर्थातच दिवाळी असल्यामुळे या दिवाळीसाठीच्या खास गोष्टींची भरपूर भर आहे। काय काय ऑप्शन्स आहेत आपण जाणून घेऊयात। चेतन, मला सांग की टेराकोटाचा एक वेगळा ट्रेंड आहे, म्हणजे जसं मी म्हटलं की मॉलमध्ये गेलो, कुठे गेलो की भरपूर कॉस्टली या गोष्टी बघायला मिळतात। काय ऑप्शन्स यामध्ये यंदा दिवाळीसाठी आपण देऊ शकतो आणि किती कॉस्ट मध्ये फरक पडतो मॉलमध्ये गेलं किंवा इकडे गेलं? बरेच ऑप्शन्स आहेत। खरं तर आपण जर का मार्केटमध्ये, लोकल मार्केटमध्ये फिरला तर दिसून येईल की बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मोल्डमध्ये तयार झालेल्या पणत्या बघायला मिळतात, पण ज्या मॉल्समध्ये किंवा आर्ट शॉपमध्ये ज्या पणत्या जातात, ज्या तुम्हाला बघायला मिळतात, त्या सगळ्या आमच्या इथं मॅन्युफॅक्चर होतात, की ज्या पूर्ण हँडमेड आहेत। त्याचा प्रत्येक पार्ट हा हाताने बनलेला आहे। म्हणजे जर का तुम्ही हा मोड जरी घेतलात तरी याचा प्रत्येक पार्ट, याची चोच, याची पणती, याची खालची प्लेट, अशी प्रत्येक गोष्ट याची हाताने बनलेली आहे। आणि आमच्या इथे जर का पणती घेतली आणि मॉलमध्ये घेतली तर साधारणतः 100 to 200% याच्यामध्ये फरक पडतो कॉस्टमध्ये। बापरे, एवढा डिफरन्स म्हणजे विकण्यामध्ये तिथे मॉलमध्ये मिळतोय पाहायला। हो, पणत्यांच्या बद्दल आपण बोलत होतो तर पणत्यांमध्ये साधारण 6 वेगवेगळे प्रकार इकडे बघायला मिळतात। आपण जर साध्या घरी घ्यायच्या भरपूर लावायच्या पणत्या घेतल्या तर त्या अगदी 10 रुपये डझन, 20 रुपये डझन असतात, पण या गिफ्ट द्यायला सुद्धा एक छानसा ऑप्शन आहे। हे कसे तुम्ही देता, सेट्स असतात याचे आणि काय काय प्रकार यामध्ये आहेत? छोट्या पणत्या म्हणलं तर साधारणतः 7 ते 8 प्रकार आमच्याकडे अवेलेबल आहेत। जर का तुम्ही बाहेरच्या जी 1 आणि 2 रुपयाला आपण जी पणती मिळते ती जर का घेतली तर त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम असतो की तो कमी टेम्परेचरला भाजली जाते आणि मग अनेक बायकांचे जे आम्हाला प्रश्न विचारले जातात की पणती किती तेल पितीये, पिणार किती आहे, तर तो प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये येत नाही, कारण आपण हाय टेम्परेचरला हे सगळं भाजतो, चांगलं फिनिशिंग करतो, त्याच्यामुळे याची सच्छिद्रता म्हणजे पोरॅसिटी फार कमी आहे आणि त्याच्यामुळे जो तेल पिण्याचं प्रमाण कमी आहे। या साधारण याच्या सगळ्याची रेंज 35 ते 50 रुपयाच्या जवळपास एका पणतीची येते। पण गिफ्ट द्यायला सुद्धा एक छानसा ऑप्शन तुमच्यासाठी ठरू शकतो। आणि छानशा रंगवलेल्या अशा या पणत्या आहेत वेगवेगळ्या आकारांमधल्या, ज्या एरवी आपल्याला आपण नॉर्मली मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर तिथेही पाहायला मिळतात, पण गिफ्ट द्यायचे असेल तर हा एक चांगला पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो। वेगवेगळ्या आकारातल्या, वेगवेगळ्या रंगाच्या, ही पण पणतीच आहे। हो, शंखाची पणती आहे छोटीशी, एक नवीन डिझाईन, अनेक गोष्टी आहेत। एक छोटासा गणपती बरोबर सुद्धा एखादी पणती अशी तुम्ही घेऊ शकता। इनोव्हेटिव्ह आयडियाज भरपूर इकडे बघायला मिळतात। हे झालं पणत्यांच्या बाबतीत, पण ह्या झाल्या नॉर्मल पणत्या ज्या छोट्या आपण घरात लावायसाठी वापरतो, पण इतर काय ऑप्शन्स दिव्यांमध्ये, कारण दिवाळीच्या सणाला लोकांना गिफ्ट द्यायला दिव्यांची खरेदी करायला अर्थातच एक चांगला ऑप्शन असू शकतो। अगदी बरोबर। पहिल्यांदाच आम्ही मातीमध्ये समई इंट्रोड्यूस केली आहे, तुम्हाला समई सुद्धा बघायला मिळेल। समई म्हणलं की पितळेची समई असं डोक्यात येतं लोकांच्या, पण आम्ही मातीमध्ये सुद्धा ती इंट्रोड्यूस केली आहे। आणि हा जो तुम्ही दाखवत आहे याला मॅजिक लॅम्प असं म्हणतात, ज्याच्यात खालनं तेल ओतायचं, त्याच्या खालनं तेल ओतता येतं आणि सरळ केला दिवा तरी तेल परत बाहेर येत नाही आणि वरनं वात लावून पेटवता येते। हा टांगता सुद्धा येऊ शकतो, अडकवता येऊ शकतो, अडकवणारा सुद्धा, हँगिंग सुद्धा त्याच्यामध्ये मॅजिक लॅम्प आहेत, किंवा त्याच्यामध्ये आपण बघू शकतो तर कासवाचा सुद्धा मॅजिक लॅम्प की ज्याच्यामध्ये खालनं तेल आपल्याला ओतता येतं आणि सरळ करून वरनं तोंडामध्ये वात लावून तो लावता येतो।
त्याचप्रमाणे हे सुद्धा काही कटिंगचे लॅम्प्स आहेत की ज्याचं फिनिशिंग तुम्हाला बघायला मिळेल की जे बाजारात बघायला मिळत नाही अशा प्रकारे ते दिपमाळ्याचा एक बनवलेले आहे. ट्रेंड हल्ली दिसतोय, त्यातलाच एक वेगळा प्रकार. हो, आणि याच्या आतमध्ये लावता येतं, त्याच्यामुळे अंधाराच्या वेळेला याचा प्रकाश बाहेर पडतो आणि फार छान त्याचा एक लाईट बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याच्या शेजारची ही आणखीन दीपमाळ पण दिसते. हो, त्याच प्रकारे अजून एक, आणि हा सुद्धा हँगिंग लॅम्प सुद्धा आहे की जो बॉलमध्ये आपण लावून कुठेही दरवाजामध्ये दोन्ही साईडला टांगू शकतो. आणि आम्ही अजून एक नवीन इनोव्हेटिव्ह एक वस्तू तयार केली की दीपमाळ, की जी आजकाल आपल्याला मंदिरांच्या बाहेर अगदी थोड्याफार प्रमाणात बघायला मिळते. ती आज मिनिएचर स्वरूपात आपण घरात आणू शकतो आणि ती अगदी हँडी किंवा अगदी कॉम्पॅक्ट बनवली गेली आहे. प्रत्येक ह्याची पणती अशी निघते आणि ही पणती परत अशी सहज लावता येते. म्हणजे एकदा आपण घेतल्यानंतर ती पुन्हा पुन्हा वापरायसाठी सुद्धा अगदी, अगदी. ठेवता येऊ शकेल, पॅक आणि यातली करून. प्रत्येक गोष्ट ही वॉशेबल आहे, त्याच्यामुळे कुठलाही याचा रंग जात नाही. आपण तुम्ही पाण्यात जरी ठेवलीत तरी ह्याला बऱ्याच काळापर्यंत काहीच होणार नाही. ही साधारण काय रेंज मध्ये पाहायला मिळते? हे सगळे जे दिवे आहेत ते साधारणतः 150 रुपयापासून 350 ते 450 रुपयाच्या आसपास या सगळ्यांची रेंज आहे. जे जास्त वेळ घेतात, कारण हे सगळं हँडमेड आहे, त्याच्यामुळे जे बनवायला जास्त वेळ घेतात त्यांची किंमत थोडीशी जास्त ठेवायला लागते. जे बनवायला कमी वेळ लागतो त्याची किंमत हळूहळू कमी होते. अर्थातच भरपूर ऑप्शन्स पण यामध्ये आहेत. आणि गिफ्ट द्यायचे असतील तर याहून छान गोष्ट दिवाळीला दुसरी कुठली ठरणार? या झाल्या छोट्या छोट्या गोष्टी. तुम्हाला असं वाटत असेल की इतकी छोटीशी गोष्ट कुठली द्यायची, तर आणखीनही काही ऑप्शन्स आहेत. आणि इकडे मला काही मोठ्या दिव्यांसारख्याच गोष्टी किंवा आकाश दिव्यांसारख्या गोष्टी बघायला मिळतात. काय आहेत त्यात? ह्या नवीन आम्ही काही सॅम्पल्स तयार केलेत की जे पूर्वी आपल्याला काचेच्या हंड्या आपल्याला जुन्या वाड्यांमध्ये बघायला मिळायच्या, त्याच आम्ही टेराकोटामध्ये इंट्रोड्यूस करतोय. तर ही एक त्या प्रकारातली एक हंडी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लाईट लावू शकता आणि आपल्या वरती डोक्यावरती असं 4 कॉर्नरला 4 अशा या हंड्या लावून छान इफेक्ट दिवाळी खेळायला मिळतो. डेकोरसाठी सुद्धा लोकांना अगदी, एक अगदी. चांगला, आणि दिवाळीला आकाशकंदील म्हणूनही चांगला, दोन्हीचा वापर त्याचा होऊ हो. शकतो. आणि गिफ्टही तुम्ही हा कोणाला देऊ तसाच शकता, हा कारण घरात अजून एक वापरता येऊ आहे. शकेल. जवळपास हा दिवा बनवायला 3 ते 4 दिवस जातात. त्याचं तुम्ही जर का फिनिशिंग बघितलं आणि प्रत्येक कट बघितलात तर तो तिरका कट मारलेला आहे आणि सगळे एकसारखे वरपासून खालपर्यंत कट मारत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे वेळ जातो खूप आणि त्याच्यामुळे त्याची ब्युटी पण एक वेगळी येते त्या गोष्टी. आणि कायमस्वरूपी तुम्हाला घरात वापरता हो, येईल. अगदी अगदी. हे काय रेंज मध्ये आहेत साधारण? हे साधारणतः 1000 ते 1200च्या दरम्यान होतात. कुठलंही ऑकेजन जर का आपण पकडलं तर एक गोष्ट आपण नक्की देऊ शकतो आणि तो म्हणजे गणपती, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आमच्याकडे गणपतीची जवळपास 200च्या वरती व्हरायटी आहे. त्यातल्या आपण काही इथे बघू शकतो. आता अगदी तुम्ही बघितलं तर लॅपटॉपवर काम करणारा गणपती. छोटासा हा गणपती आहे, छान, पण तो लॅपटॉपवर काम करतोय. साधारणतः 110 ते 175च्या दरम्यान सगळे गणपती आपल्याकडे अवेलेबल आहेत. की ज्याची मार्केट मधली प्राइस जी आहे ती साधारणतः 400 ते 450च्या दरम्यान आहे. पण दरवेळेला असा प्रश्न पडतो की यंगस्टर्स साठी किंवा मोठ्यांना द्यायच्या खूप गोष्टी असतात, पण बच्चे कंपनीला नेमकं काय द्यायचं, त्यासाठी काही ऑप्शन्स आहेत का? आहेत, बरेच आहेत. आपण पेपरमध्ये नेहमी ऐकत असतो आजकाल चंगळवात फोपवलाय, चंगळवात फोपवलाय. तर आम्ही त्याच्यासाठी पिगी बँक काही इंट्रोड्यूस केलेत आणि त्याच्यामध्ये आपण बचतीची सवय मुलांना आत्तापासून लावू शकू आणि आणि रंगीबिरंगी असल्यामुळे त्यांनाही आवडतीलही अशा अनेक वस्तू आम्ही तयार करतोय सध्या. इतकी सगळी व्हरायटी आहे, त्यामुळे यातलाही एखादा ऑप्शन तुम्ही नक्की चूज करू शकता. याबरोबरच आणखीनही काय ऑप्शन्स, आणखीनही काय गोष्टी दिवाळीसाठी मार्केटमध्ये आहेत तेही पाहूयात, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. हे रंगीबिरंगी आकाश कंदील पाहिल्यानंतर, लोमत्या त्याच्या झुरमुळ्या पाहिल्यानंतर कुठला घ्यायचा आणि कुठला नाही अशी अक्षरशः माझी अवस्था झाली आहे. आणि हे इतके छान दिसतानाच त्यांची स्पेशालिटी म्हणजे ते इको फ्रेंडली सुद्धा आहेत. हे सगळे आकाश कंदील बनलेले आहेत हँडमेड पेपरपासनं. अर्थातच मी आली आहे पुण्यातल्या हँडमेड पेपर फॅक्टरीमध्ये, जिथे इतक्या सगळ्या गोष्टी पेपरपासनं बनलेल्या बघायला मिळतात. पण आकाश कंदिलांची खरेदी नंतर करूया, आधी बघूया आपल्याला गिफ्ट आर्टिकल्समध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते. गिफ्ट आर्टिकल जर आपण बघितले तर इकडे इतकी सगळी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. एक नजर टाकली तर अगदी छोट्याशा पडद्यांपासून, चॉकलेट बॉक्सपासून, फाईल, रांगोळी, पेन स्टँड, मोजाव्यात इतक्या वस्तू कमी असं इकडे बघायला मिळतंय. आणि हे सगळं पेपरपासून बनलंय हे म्हटलं तर आपला विश्वासही बसणार नाही. खरं तर चित्रा मॅम, मला सांगा की काय करामत आहे ही सगळी, की इतक्या सगळ्या वस्तू तुम्ही पेपरपासून बनवताय?
ॲक्च्युली हँडमेड पेपर हा इको फ्रेंडली पेपर आहे, पर्यावरणपूरक, रिसायकलिंग आणि टिकाऊ. म्हणजे पेपर तर लोक घेतातच, म्हणजे त्याच्यावर एक वेगळी अशी कला सादर करता येते आर्ट अँड क्राफ्ट करून. परंतु आम्ही असा विचार केला की म्हणजे जर लोकांपर्यंत जास्तीत जास्त अवेअरनेस हा क्रिएट करायचा असेल तर त्याच्या वेगवेगळ्या वस्तू बनवल्या तर लोक त्याचा नक्कीच यूज करतील. इकडे सुरुवात करतानाच एक सुंदर पेन स्टँड बघायला मिळतोय, ज्याच्यामध्ये म्हणजे बघून सुद्धा वाटत नाहीये की हा पेपर पासून बनवलेला आहे. जेव्हा सांगितलं तेव्हा पटेल की हा पेपर पासून, आणि तेवढा वापरायला पण मला रफ अँड टफ वाटतोय, तो असं नाजूक वाटत नाहीये पेपर नाही पासून. नाही, हा म्हणजे काय पेपर पण हा मी सांगते ना टिकाऊ आहे. हे पडलं तरी हे फुटणार नाही, याला काहीही होणार नाही. आणि वेगळा म्हणजे इतरांपेक्षा तुमच्या घरात काहीतरी वेगळं हे नक्कीच दिसेल ह्याच्यामध्ये. काय रेंज मध्ये हा मिळतो आपल्याला? हा साधारणतः 200-150 म्हणजे साईज वाईज आहेत ते 300-400 पर्यंत. पण याच्यामध्ये तुम्हाला काही वाज वगैरे जर हवे असतील तरी आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो. आणि त्याच्याच पलीकडे एक गोष्ट आहे जी बघून तुमचा विश्वासही बसणार नाही. पर्स आहे ही पेपर पासून बनवलेली आणि हातात घेतल्यानंतर अगदी टिकाऊ आहे. म्हणजे प्रश्न पडेल आपल्याला वापरता येईल का नाही, पण तिचा स्टिफनेस बघितल्यानंतर ती अगदी टिकाऊ आहे, यात काही शंका वाटत नाही. असाच हा डायरीचा किंवा त्याच पद्धतीचा एक पर्सच आहे ही पण. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचं ATM कार्ड्स ठेवायला, फोटो ठेवायला असे काही पाउचेस वगैरे असे आपण याच्यामध्ये क्रिएट करून दिलेले. म्हणजे पासपोर्ट वगैरे असं म्हणजे भाऊबीजेचं एक छान परफेक्ट हो, गिफ्ट ठरू शकेल हे. आणि काय रेंज मध्ये हे? या पण असे 200 पासून स्टार्ट आहेत. म्हणजे भावांना जास्त खिशाला चाट न देता जर काही गिफ्ट द्यायचं असेल तर हा एक चांगला पर्याय आणि हटके पर्याय ठरू शकतो. ही कशाची आहे? ही पण पेपरची नाही, ही इको फ्रेंडली आपलं जे पाण्यावर गवत उगवतं त्याच्यापासून म्हणजे सगळं हे जलपर्णी. हा जलपर्णी. आणि ही इको फ्रेंडली आहे टोटली. म्हणजे हँडमेड पेपर आमचं इको फ्रेंडली म्हणून आम्ही काही सिमिलर प्रॉडक्ट्स पण इथं ठेवलेली आहेत, कारण एकाच ह्याच्या खाली जर काही मिळालं लोकांना तर ते आवडतं नक्कीच. आणि ही पर्स आहे फक्त 500 रुपयांना, त्यामुळे हाही एक चांगला पर्याय गिफ्ट देण्यासाठी आणि स्वतःसाठी खरेदी करायला सुद्धा ठरू शकतोय. सगळे ऑप्शन्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि हटके गिफ्ट तुम्हाला द्यायचं असेल तर त्यासाठी हा अगदी छान पर्याय ठरू शकतो. इकडे या आणि ही छानशी सगळी खरेदी करा. एक्झिबिशनही सुरू आहे आणि बाहेर आर्ट गॅलरीमध्ये कायमच या गोष्टी डिस्प्लेला सुद्धा असतात. वेगळे ऑप्शन्स आपण इकडे बघितलेले आहेत. हँडमेड पेपरचे, टेराकोटा झालं, हँडमेड पेपर झालं. आता वळूयात काही टिपिकल गिफ्ट्सकडे. पण अर्थात हे करताना, हे गिफ्ट देताना जाणीव आपल्याला ठेवायची आहे ती सामाजिक भानाची सुद्धा. त्यामुळे अशा काय पर्याय तुम्ही करू शकता ज्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांना मदत करू शकाल तेही आपण पाहणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. आपली दिवाळी स्पेशल असावी अशी आपली सगळ्यांची इच्छा असते, पण आपल्या बरोबरीने आणखी कुणासाठीही जर आपण ती स्पेशल करू शकलो तर, आणि ही स्पेशल जर स्पेशल मुलांसाठी दिवाळी स्पेशल होणार असेल तर तुम्ही म्हणाल इतकं स्पेशल मी काय म्हणतेय, हे तुम्हाला कळेलच, कारण मी आता आली आहे स्पेशल मुलांच्या स्पेशल शाळेमध्ये, अर्थात पुण्यातल्या कामायनी संस्थेमध्ये. दिवाळीच्या निमित्ताने इथली मुलं अगदी काही महिन्यांपासून आधीपासून तयारी करून छानशा दिवाळीसाठीच्या गिफ्ट्स आणि छोट्या छोट्या वस्तू बनवत असतात आणि या सगळ्यांचं प्रदर्शन भरवून त्यांची विक्रीही होत असते. इकडे पाहिलं तरी अगदी वेगवेगळे रंगबिरंगी गोष्टी इकडे बघायला मिळतात आपल्याला. सुरुवातीला अर्थातच दिसत आहेत ते छानसे आकाशकंदील. कागदी आकाशकंदील आहेत ते साध्या पद्धतीने पण सुंदर असे बनवले गेले. काय साधारण रेंज मध्ये हे बघायला मिळतात? शाळेमध्ये कशी विक्री करतात? साधारणतः मोठा कंदील जो आता लावलेला आहे त्याची किंमत 60 रुपये आहे आणि छोटे कंदील आमच्याकडे मुलं बनवत असतात की प्रत्येक मुलाकडून ते मुलाची जी काय कॅपॅसिटी आहे किंवा त्याची कुवत आहे ते पाहून त्या मुलांच्याकडून ते बनवून घेतले जातात. अगदी 25 रुपयापासून ते 60 रुपयापर्यंत आकाशकंदिलांची रेंज आहे. त्याबरोबरच इथे पणत्याही बघायला मिळतात, ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला. एक्झॅक्टली. लहान मोठ्या आकाराच्या या सगळ्या पणत्या दिसत आहेत आणि ज्यामध्ये वेगवेगळे आकार आणि सुंदरसे रंग या मुलांनी बदलेत. करेक्ट करेक्ट. या पणत्या काय रेंज मध्ये असतात? पणत्यांची किंमत 20 रुपयापासून अगदी 50 रुपयापर्यंत किंमत त्याची आहे. छोट्या पणत्या पण आहेत, पण मिनिमम 20 रुपयापासून ते अगदी 50 रुपयापर्यंत. सुंदर रंग भरलेल्या अशा पणत्या जर बाजारात आपण घ्यायला गेलो तर काहीशा महाग दिसतात, पण इथे आपण या तयार रंगवलेल्या पणत्या घेतल्या तर 20 रुपयांपासून पुढे या सगळ्यांची किंमत आहे. त्याच्यातल्या लहान मोठ्या आकाराच्या पणत्या सुद्धा आहेत. खूप जर पणत्या तुम्हाला लावायच्या असतील किंवा तुम्हाला
तुम्हाला गिफ्ट हे करायचे असतील तर त्यासाठी हा एक छानसा ऑप्शन तुमच्यासाठी ठरू शकतो. सो आपल्या घरातल्यांना गिफ्ट करायला असेल किंवा इतर कुणाला द्यायचे असतील त्यासाठी हा छान ऑप्शन तुमच्यासाठी आहे. पण त्यांच्या गिफ्ट पॅकचा या गोष्टी जर आपण बघितल्या, पण या दिवाळीमध्ये स्पेशल ठरत असतात त्या शुभेच्छा, आणि या शुभेच्छांसाठी सुद्धा आपल्याला आधार घ्यावा लागतो तो ग्रीटिंग कार्डचा, ज्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळतो असतो. अशी हँडमेड ग्रीटिंग कार्ड सुद्धा इकडे पाहायला मिळतात. या मुलांनी केलेली छानशी दिवाळीची ही छानशी ग्रीटिंग कार्ड्स आहेत, जी ब्लँक आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मेसेज सुद्धा लिहू शकता. तर ही ग्रीटिंग कार्ड साधारण काय किमतीला आहेत? ग्रीटिंग कार्डची किंमत 15 रुपयापासून तर 30 रुपयापर्यंत आहे, जशी त्या लोकांची डिमांड आहे. आणि प्रत्येक कार्ड मुलं हाताने बनवत असतात आणि इको फ्रेंडली कार्ड्स आहेत. त्याचे कलर सुद्धा इको फ्रेंडलीच आहेत, की पर्यावरणपूरक व्हावं आणि जास्तीत जास्त मुलांचा सहभाग टीचरच्या माध्यमातून व्हावा, हा त्याचा उद्देश आहे. अर्थात एवढे सगळे गिफ्ट खरेदी करत असताना दिव्यांच्या पणत्यांच्या बरोबरीने कायम काहीतरी राहावं अशी त्याची आपली इच्छा असते, आणि त्याचसाठी अशा पद्धतीच्या कॅन्डल्सचे पॅक सुद्धा इकडे बघायला मिळतात. लहान मोठ्या आकारातल्या वेगवेगळ्या रंगीबिरंगी कॅन्डल्स आहेत, ज्यामध्ये या त्याच्या कॅन्डल तर आहेतच उभ्या, त्याचबरोबर या मोदकासारख्या दिसणाऱ्या सुद्धा कॅन्डल्स मुलांनी बनवल्यात आणि यात वेगवेगळ्या रंगांमध्ये या पाहायला मिळतात. तर साधारण या कॅन्डल्स काय रेंजमध्ये आहे? मोदकाची किंमत मॅडम 10 रुपये आहे आणि ही जी ट्री आहे त्याची किंमत 5 रुपये आहे. आणि किती काळ लागतो मुलांना हे बनवायला? साधारणतः एक दिवाळीच्या अगोदर 1 महिना आमच्या मुलांच्याकडनं कामाला सुरुवात होते आणि मुलं 1 महिन्यापासून प्रिपरेशन करत असतात. 10 ते 15 रुपयांपासून ते अगदी 70-80 रुपयांच्या 100 रुपयांपर्यंत त्या सगळ्या वस्तू आहेत. आणि ह्या सगळ्यातनं ह्या खरेदी केल्या तर संस्थेला सुद्धा मदत होतीये. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने एक चांगलं काम केल्याचा आनंदही तुम्हाला मिळेल. या स्पेशल मुलांना शाबासकी पण तुमच्याकडनं दिली जाईल. आणि अर्थातच सुंदर या सगळ्या वस्तूंचे ऑप्शन्स जे मार्केटमध्ये आपल्याला थोडेसे महागही मिळतात ते सुद्धा आहेतच. त्यामुळे या संस्थेमध्ये येऊन किंवा यांच्या प्रदर्शनात जाऊन या सगळ्या गोष्टींची खरेदी करायला हरकत नाही. स्वस्ताबरोबरच तुमची दिवाळी मस्त हे होऊन जाईल. पुस्तकं आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जातात, आणि अर्थातच या दिवाळीला लोकांना देण्यासाठी यापेक्षा बेस्ट गिफ्ट कुठलं ठरणार? काय काय ऑप्शन्स पुस्तकांमध्ये आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी मी आता आली आहे अक्षरधाराच्या गॅलरीमध्ये. इकडे जिथे बघावं तिकडे फक्त आणि फक्त पुस्तकंच आपल्याला बघायला मिळत आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीतली पुस्तकं आहेत. आणि प्रत्येक सेक्शनमध्ये गेलं तर हे पुस्तक घेऊ का ते पुस्तक घेऊ अशी परिस्थिती होईल, इतकी सगळी या पुस्तकांची संख्या आहे. आणि फक्त ह्या पुस्तकांची विक्री इथे केली जात नाही आहे, तर यावरती छानसा डिस्काउंटही मिळतो आहे. सुरुवात आपण करूयात वेगवेगळ्या कॅटेगरीजपासनं. आपल्याला जर इंग्लिश पुस्तकं वाचायला आवडत नसतील तर त्यासाठी ऑप्शन आहे तो अनुवादित पुस्तकांचा, ज्यामध्ये अगदी गाजलेली जी इंग्लिशमधली पुस्तकं आहेत ती सगळी अनुवादित करण्यात आलेली आहेत आणि त्यांचे अगदी छानसे ऑप्शन तिकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे अनुवादांची जर तुम्हाला कुठली पुस्तकं घ्यायची असतील तर ती आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. यांचीही खरेदी तुम्ही करू शकता, ज्यामध्ये अगदी चेतन भगतची भारतीय पुस्तकं आहेत त्याचपासनं ते वेगवेगळी इंटरनॅशनल साहित्यामधली सगळी ट्रान्सलेटेड पुस्तकं सुद्धा इकडे बघायला मिळतात. याबरोबरच अर्थात अनुवाद जर तुम्हाला घ्यायचा नसेल तर इंग्लिश पुस्तकांचाही ऑप्शन तुमच्यासाठी अगदी खुला आहे. वेगवेगळे इंग्लिशमधले ऑथर्स आहेत त्यांचीही सगळी पुस्तकं इकडे बघायला मिळतात. गाजलेल्या कादंबऱ्या तर आहेतच, पण त्याचबरोबर माहितीपर पुस्तकं देखील अनेक इकडे बघायला मिळत आहेत आपल्याला. पुस्तकांचे एवढे सगळे ऑप्शन्स पाहिल्यानंतर आता मलाही या सगळ्या गोष्टींची खरेदी करायची घाई झालेली आहे. नवीन सुद्धा अनेक पुस्तकं लॉन्च झालेली आहेत, त्यामुळे या सगळ्यांची खरेदी करण्यासाठी आता मी जाते. या शोमध्ये आज आपण इथेच थांबूया. टेराकोटाचे गिफ्ट्स असतील, कामायानीमधल्या मुलांनी बनवलेले वेगवेगळे गिफ्ट्स असतील किंवा हातकागद संस्थेतले बनवलेले वेगवेगळ्या वस्तू असतील, या सगळ्यांच्या बरोबर या पुस्तकांची खरेदी करून तुम्ही तुमच्या दिवाळी गिफ्टचं शॉपिंग पूर्ण करा. तोपर्यंत मी जाते या खरेदीला. आज या शोमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत. या सगळ्या पुस्तकांच्या बरोबरीने IBN लोकमतच्या टीमकडून तुम्हा सगळ्यांना हॅपी दिवाळी अँड हॅपी शॉपिंग.